नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय आहे काँग्रेसची कूटनीती. फार महत्त्वाचा आहे. आज दिल्लीश्वर काँग्रेसचे जे नेते आहेत, विशेषतः राहुल गांधी आणि खरगे यांच्यात असं चाललेलं आहे की महाराष्ट्रात काहीही करून मुख्यमंत्री काँग्रेसचाच बसवायचा, काँग्रेसचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यामुळं आता बघितलं तर शरद पवार मुख्यमंत्रीच्या रेसमधनं नाही, आम्हाला काही मुख्यमंत्री पदात काही रस नाही, असंच ते बोलायला लागले. याचा अर्थच आहे ते बॅकफुटवर गेलेले आहेत. कुठनं तरी काहीतरी सूत्र हल्लेली आहेत आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा आगामी काळात ते गप्प बसवतील. कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरेंचं चाललं होतं, मोठा भाऊ तेच आम्हीच आहे. त्यामुळं काँग्रेस बॅकफुटवर त्यावेळेला बऱ्यापैकी गेली, राहू दे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत कसं होतं, उद्धव ठाकरेंची गरज आहे काँग्रेसला अशी अवस्था होती. परंतु जसं लोकसभेमध्ये यश मिळालं काँग्रेसला, 13 खासदार तब्बल निवडून आणले त्यांनी कमी जागांवर, पण उद्धवना तशी यश मिळालं नाही त्या मानानं. तर आता काँग्रेसची गरज उद्धव ठाकरे यांना नक्कीच आगामी काळात भासू लागलेली असणार. आणि आत्ता तसं ते दिसतंय पण चित्र. नाही तर षण्मुखानंद हॉलला नुकताच जो कार्यक्रम झाला, सद्भावना मेळावा काँग्रेसचा, आणि राजीव गांधींच्यावर स्तुतीसुमनं उधळायची पाळी उद्धवजींच्यावर आलीच ना. काँग्रेसचं कौतुक करावंच लागलं ना. म्हणजे ही कूटनीती आहे, काँग्रेसची कूटनीती सुरुवात झालेली आहे आता त्यांची. म्हणजे आता दाबणार ते, काँग्रेस दाबत, नाहीतर महाविकास आघाडी ही तुटल्याशिवाय राहणार नाही. मग महाविकास आघाडी तुटली तर उद्धवजींचं अवघड आहे. कारण आज मुस्लिम मतावर बऱ्यापैकी शिवसेनेला सुद्धा खूप मदत झालेली आहे मुस्लिम मतांची. आणि आता महाविकास आघाडी कोलमडून चालणारच नाही आहे. आणि शरद पवारांनी पूर्ण आपले आमदार कसे निवडून आणायचे इकडंच लक्ष ठेवलेलं आहे. मुख्यमंत्री पदातनं आता हे जे चाललं तर चेहरा द्यायचा महाविकास आघाडीला, परंतु त्याच्यातनं शरद पवारांनी सपशेल माघार घेतलेली. याचं कारण हे आहे, काँग्रेस जर का ह्याच्यात नाराज झाली तर सगळ्यांचंच अवघड होणार आहे. आणि काँग्रेसला वातावरण सगळीकडे चांगलं आहे आज. जसं बघितलं तर त्यांनी कसं केलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे यंत्रणा जशी वापरली आणि त्यांनी टेक्निक वापरलं, महाराष्ट्रात सांगली वगळता बाकीच्या ठिकाणी नक्कीच विदर्भामध्ये मग नाना पटोले असतील, वडेट्टीवार असतील, सुनील केदार असतील, हे सगळ्यांनी खूप चांगलंच काम केलेलं आहे. आणि बरोबर त्यांची यंत्रणा राबवली आणि एका सीटवरच विदर्भात महायुतीला समाधान मानायची पळाली भारतीय जनता पक्षाला. म्हणजे ही अवस्था, अशीच अवस्था त्यांना ठेवायची इथं सगळीकडंच. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सतेज पाटील असतील, विश्वजित कदम असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, ही सगळी आता त्यांना बऱ्यापैकी दिल्लीश्वरांनी कानमंत्र दिलेले आहेत. आणि ह्याची चाहूल उद्धवजींना, शरद पवार साहेबांना नक्की लागलेली आहे की काँग्रेस आता काहीही करून सत्ता मिळवायची महाविकास आघाडीला. आणि बहुमतानं तिथं आमचेच आमदार जास्त येणार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री हे आमचाच होणार, हे ठाम त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्याच्यातलंच हे पहिला तुम्ही चेहऱ्याचा विषय हा पहिला बंद करा आणि आम्हाला 135 जागा द्या, हे लावून धरलेलं आहे आता त्यांनी. मी म्हणतो 135 125 होईल, पण काँग्रेसला जादा जागा जाणार. जसं लोकसभेला उद्धवजींनी हट्ट धरला आणि त्यांचं ऐकावं लागलं, तसं आता काँग्रेसचं ऐकावं लागणार आहे त्यांना. नाहीतर अवस्था बेकार आहे. शिवसेना असेल आणि पवारसाहेब असतील, काँग्रेसची मदत ही दोघांनाही लागणार आहे. त्यांच्या मताची गरज भासणारच आहे. आणि मुस्लिम समाज आणि दलित समाज आज काँग्रेसकडेच आहे. आज जास्त उद्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच पाहिजे. देशात आता काँग्रेसही पाहिजे, इथेही काँग्रेसच पाहिजे, हे स्पष्ट बोललं जातं मुस्लिम समाजातनं. आणि तसे त्यांचे संदेश गुप्तपणे चालू आहेत आज. अशा वेळेला काँग्रेसनं कूटनीतीचा प्रारंभ केलेला आहे. तो आत्ता ते लोकसभेला थोडं बॅकफुटवर कमी जरी नको, राहू द्या, शांत, आता शांत नाही आहे. आता राहुल गांधीच हे आक्रमक झालेले आहेत. आणि त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांना आज काय द्यायचे ते सूचना दिलेल्या आहेत. स्थानिक जे नेते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आपले आमदार आले पाहिजेत. आणि जे आत्ता उमेदवार देणार आहेत, जी तिकीटं दिली जातील, ती निवडून येणाऱ्या क्षमतेच्या उमेदवारालाच काँग्रेस उमेदवारी देणार आहे. आणि काही ठिकाणी ते 2 पावलं मागं सुद्धा येतील.
परंतु आज उद्धवजींना सुद्धा विदर्भात नाही म्हणून त्यांनी सांगायचं काम केलेलं आहे, हे सुद्धा बातमी आहे. आज उद्धवजी 2 सीटा जे मागतात कुठं तर ते त्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणी त्याच्यावरनं त्यांचे खटके उडायला सुरुवात झालेली पण बातमी आली आहे. आज ती परफेक्ट मला अजून माहीत नसल्यामुळे मी बोलू शकत नाही त्याच्यावर, पण खटके उडायला लागले. काँग्रेस आता आधीसारखं गप बसणार नाही किंवा नरमही राहणार नाही आणि एकदम आक्रमक पण होणार नाही, म्हणजेच कूटनीतीचा वापर करणार. आणि हे काँग्रेसचं आत्ता धोरण दिसतंय. आगामी काळात हे दिसून येईल. आता मुख्यमंत्री चेहरा हा विषय तर गायबच झालेला आहे, गायबच होईल. आणि त्यातून जर का राऊत सरांनी किंवा आणि कोणी लावून धरायचं ठरवलं तर मग महाविकास आघाडी तुटायला सुद्धा वेळ लागणार नाही, अशी अवस्था आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.